हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आज चाललो आहे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन बघायला, म्हणजेच पु ल देशपांडे गार्डनला. तर तर पहिल्यांदा गाडी पार्किंग करून घेतली आणि मग तिकीट काढायसाठी गेलो. तर बघा तिकीट घर किती सुंदर आहे. तिकीट काढून आत आलो तर एंट्रीलाच अशी छोटी छोटी फुलं वगैरे सर्व लावलेलं आहे. तर खूप छान झाडं, मस्त हिरवळ सगळीकडं, मंद मंद सूर्यप्रकाश आणि पक्ष्यांचं ते ओरडणं वगैरे एकदम मंत्रमुग्ध करून टाकत होतं. आम्ही पुण्यात येऊन खूप वर्ष झाले होते, पण आम्ही एकदाही पु ल देशपांडे गार्डन बघितलं नव्हतं. आम्हीही फर्स्ट टाईमच आलो होतो आणि मल्हारही फर्स्ट टाईमच गार्डनला आला होता. तर मल्हारला एकदम मोकळं वातावरण बघून एवढा फ्री झाला होता तो, की त्याला कुठं पळा आणि कुठं नाही असं होत होतं. तर हा जो पॉईंट आहे ना, हा बॉडीगार्ड पिक्चरमधला पॉईंट आहे. तुम्ही जर पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला तो समजून जाईल. नंतर या फाउंटनकडे आम्ही चालत चालत आलो. मल्हार बघा आमच्या पुढे होता, त्याच्या मागे मागे मी, आणि मग व्हिडिओ शूट करत त्याचे बाबा येत होते. तो खूप छान सगळीकडे पळत होता, खेळत होता. तर बघा या फाउंटनच्या इथे ना थोडीशी अशी जागा होती ना, तर तिथे असे पक्षी बसले होते. या पक्षाचं नाव ना टिटवी आहे. एरवी तुम्हाला शेतामध्ये वगैरेच दिसेल, पण मी असं पहिल्यांदाच सिटीमध्ये अशी टिटवी बघितली होती. खूप छान जवळून नजारा बघत होता. तर पहिलंच गार्डन असेल की ज्या गार्डनमध्ये ना गहू पण लावले होते. आम्ही दोघंही हे गहू बघून एकदम आश्चर्यचकित झालो होतो. त्याच्यानंतर असा काही धबधबा वगैरे करण्यात आला होता. पाण्याचा वास येत होता. पाणी बहुतेक रिपीट तेच येत होतं, त्याच्यामुळे वास येत असेल. पण पक्षी जाम हिरवे झाडावरती खेळत होते. पक्ष्यांची शाळा जणू कावळ्यांची सुरू होती. त्याच्यानंतर हा जो वरचा पॉईंट होता तिथे जायचं होतं आम्हाला, का तर वरून बघण्यासारखा नजारा वाटेल म्हणून. तर खरंच बघा खूप छान असा गार्डनचा पूर्ण एरिया दिसत होता. आम्ही त्या रोडवरून आलो होतो. लेकला पूर्ण आम्ही गोल राऊंड मारला आणि वरती आलो होतो. किती सुंदर दिसते बघा, किती झाडे आहेत. मला असं हिरवळ बघायला खूप आवडते. त्याच्यानंतर फिरून रिपीट त्या ठिकाणी आलो तर बघा टिटवीसोबत ना असे काही बदक पण बसले होते तिथे. आता कॅमेरामध्ये बदक दिसत नसतील तुम्हाला. आंब्याच्या झाडाला बघा किती छान असा मोहर लागलेला आहे. आणि या इथे ना थोडंसं पाण्यामध्ये ना असे कावळे आंघोळ करत होते. रिपीट जात होते, झाडावरती बसत होते आणि परत येऊन आंघोळ करत होते. खूप छान वाटत होतं. परत नंतर असं फिलिंग यायला लागली ना की गार्डन बघण्यापेक्षाही ह्या कावळ्यांची आंघोळच बघत बसावी असं वाटत होतं. खूप छान वाटत होतं. कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.